यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरेचे मुख्याध्यापक श्री शिवाजी नवळे सर हे आपल्यासाठी 2 शब्द बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. अतिशय आनंददायी वातावरण या ठिकाणी आहे. खूप प्रसन्न वाटलं एंट्री केल्याबरोबर. आकर्षक सजावट आणि या ठिकाणची रचना पाहिल्यानंतर मनाला खूप आनंद झाला. मागे एकदा या शाळेत येण्याचा योग आला होता, आपल्या शाळेत येण्याचा योग आला होता. खर तर आपल्या शाळेबद्दल खूप चांगली गोष्ट ऐकून होतो, ती प्रत्यक्ष या ठिकाणी अनुभवली. आताच आमचे मित्र विठ्ठल सर यांनी सांगितलं की जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जे शिक्षण मिळतं ते चिरकाल टिकतं, आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकतं. तुम्ही आम्ही याचे सगळेजण आपण साक्षीदार आहोत. या ठिकाणी विद्यार्थी ज्ञान तर घेतोच, परंतु जीवनाचे सगळे संस्कार त्याच्या या ठिकाणी घडतात. आणि हे खरं आहे. आपण आज समाजात पाहतो इंग्रजी मिडियमला मुलं घालतात, फक्त इंग्रजी शब्दामुळे घालतात, परंतु वस्तुस्थिती आपण जाणून घेत नाही. मी या ठिकाणच्या पालकांना मनापासून धन्यवाद देतो. वस्तुस्थिती म्हणजे काय? छोट्या मुलगा गेला म्हणजे मुलगा फार शिकला अशातला भाग नाही. मुलाला किती संस्कार मिळाले, मुलगा कसा घडला, त्याच्या जीवनात बदल झाला की नाही, हे फार महत्वाचं असतं. 1-2 गोष्टी मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. कालचीच एक पोस्ट वाचण्यात आली. राजस्थानमधील अशोक जैन नावाचं व्यक्तिमत्व आहे, जे सध्या अमेरिकेत आहे. आणि ते गावी आल्यानंतर त्या शाळेतील शिक्षक, शाळा मोठी आहे, आपली सरकारी शाळा आहे, तर तिथल्या स्टाफने, शिक्षकांनी त्यांना मागणी केली की आमच्या शाळेसाठी एक वर्ग खोली बांधून द्या. आता मोठे व्यक्तिमत्व झाल्यानंतर मागणी करणारच. ही गोष्ट त्यांनी त्यांच्या आईला सांगितली. आणि मग आईला सांगितल्यानंतर आई त्यांना म्हटली की तू जो घडला तो या शाळेतूनच घडला. एक वर्ग खोली काय म्हणे, अख्खी शाळा बांधून दे. आणि आईचा शब्द प्रमाण मानून अतिशय भव्य दिव्य संसदेच्या आकारासारखी शाळा, साधारणतः 25 कोटीची शाळा त्या व्यक्तीने बांधून दिली. केवळ त्या शाळेचं ऋण. मी या शाळेतून घडलो, सरकारी शाळेतून घडलो, आणि मी आज अमेरिकेत आहे. 25 वर्ष मी उच्च पदावर आहे. ही जाणीव फार महत्वाची. आपल्या नगरचं उदाहरण आहे. नगर तालुक्यात एक निमगावाला 7 कोटी रुपयांची शाळा त्या व्यक्तीने बांधून दिली, केवळ शाळेचं ऋण. मला याच्यातून काय सांगायचंय, एक आदर्श त्यातून आपल्याला घ्यायचं. आमच्या गावचं उदाहरण देतो. विठ्ठल सरांना माहिती, विमा सल्लागार म्हणून आहेत बांधकर, म्हणून प्रसाद बांधकर. गेल्या महिन्यात त्यांनी जिल्हा परिषद शाळेला आपल्या विम्यातून जे बक्षीस मिळालं त्या बक्षिसातून 1 लाख रुपयाचं साहित्य मराठी शाळेला दिलं. केवळ त्या शाळेतून मी घडलेली भावना. तर आमच्या शाळा गरीब जरी असल्या, परंतु इथलं शिक्षण हे उच्च दर्जाचं आहे. मुलं घडतायत. मला सांगायला अतिशय आनंद वाटतो सगळ्या ग्रामस्थांना. आम्ही पाथऱ्याला आता पूर्ण स्टाफ आलोय. स्पर्धा परीक्षेची सुरुवात आम्ही पाथऱ्याला ह्या वर्षीपासून केली. तुमच्या शाळेत 5 वर्षापासून सुरुवात झाली. किती? 5 वर्षापासून. आणि त्यातले 2 वर्ष मी स्वतः अनुभवलं. लक्षवेध असेल, मंथन असेल, इथली मुलं त्या परीक्षेला बसलेत, चांगल्या गुणांनी पास झालेत. ही एवढी कोपऱ्यातली शाळा आहे, परंतु कुठेही कमी नाही. आज ती बऱ्यापैकी पुढे, बऱ्यापैकी नाही, खूप चांगली पुढे. आणि आलेला स्टाफ पण चांगला आहे आपला. हे जे उदाहरण दिले, मी फक्त तुम्हाला सांगायचे मला याच्यातून की फुलल्या फुलाची पकडे, जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या शाळेला सहकार्य करा. आणि नक्कीच आमचे स्टाफ, आमचे वाघमारे मॅडम असतील, भगिनी असतील, वाघमारे मॅडम, आमचे नन्नवरे सर असतील, कुठेही कमी पडणार नाहीत. फक्त तुमचं सहकार्य असंच राहू द्या.
सगळ्या मुलांनाही मी सांगू इच्छितो, तुम्ही खूप चांगले आहात, गुणवंत आहात, तुम्हाला निश्चितपणे या शाळेत चांगलं मिळणार आहे. आजचं हे उदाहरण आहे. हे उदाहरण कशासाठी सरांनी सांगितलं, विष्णू सरांनी एक व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव त्यातून या मुलांना मिळणार आहे. तर या सर्व मुलांना माझ्याकडून, माझ्या शाळेकडून खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.